तुम्ही पहिल्याच ब्लॉग मध्ये पाहिला असताना की आपण बाजार विकण्यासाठी आलेलो, तर काय चाललं गावकरी मित्रांनो. म्हणून तर म्हणतो ना, ज्याच्या वारा ढेकलं त्याचं मन मोकळं. तुमचं स्वागत आहे बरं का आपल्या मिनी ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये. आता आम्ही तर या दोघांच्या मध्ये तर बाजार राईटच मांडून बसलो, परंतु हे बाजार विकता विकता एक मोठा सबक घडला. ते म्हणजे कसं झालं, मामी याची 10 रुपयाला मागून जायची, मामा याची 15 रुपयाला मागून जायचे. तसं इथून तिथून तर मागामागी चालू होती बाजारामध्ये. माझं एक म्हणणं असं आहे की तुम्ही जनरल स्टोअरला जाऊन येताना एक हमी भावानं घेऊन टाकत्या, परंतु तुम्ही शेतकऱ्याकडून 5-10 रुपये का कमी करता राव. तितक्यात आमच्या इकडे गावातल्या काटायचं पण अलगच चालू होतं, ते पण पहा तुम्हीच. गाजर खायला येऊ म्हणलं माय. तितक्यात आपले नमनम करता आपले भातचे गाठ पडले. आता आपल्या ताईची सासरवाडी आता जवळच असल्यामुळे आता हे लोह्यामध्ये क्लास करण्यासाठी आलते. नेमकं आता एक भातचा काय म्हणतो ते पाहतो. 8 ते 25 तारखेपर्यंत पेपर ठेवलेत. आता कसं करावं की काय, अभ्यास कोण आहे पेपराचा काहीच करणार. अयो बाबू, आताच अभ्यासाचा भावाला कटाळी उरायला. तसं मी पण म्हणून टाकलं, थांब जरा मी ताईला आणि दाजीला सांगून देतो, म्हणजे बरोबरच होईल तुझा कार्यक्रम. पण तुझा लई दिवसानंतर मामा आणि भाच्याची पण गाठ झाली, त्याच्यामुळे एकदम काळजापासून खोलवर बाताचीत करून घेतली. आणि ह्यांचा लगेच क्लासचा पण टाइम झाला. तसं ह्यांनी तर क्लासला निष्ठली. त्यानंतर आपण थोडंसं गांजर विकण्यासाठी पण बसलो. आता मेन म्हणजे कसं झालं, काही वेळानंतर एक मामा आला डायरेक्टच गुत्तच नेला. तसं गांजरात तर लगेचच कार्यक्रम करून टाकला होता. लगेचच गावातल्या कार्ट्याची पण थोडीशी गाठ भेट घेऊन लगेचच गोविंद आणि मी निघालो घराकडे. तसं गोविंद जास्त उन्हामध्ये तापल्यामुळे थोडंसं इथं पण खर्चा पाणी करून घेतला. तसं आम्ही तर निघालो घराकडे. तुम्ही पण एकदा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून टाका बरं. तर चला, राधे राधे.